तर अशी गर्दी पाहिली की लगेच कोकण कन्या ट्रेनची आठवण होते आणि आजच्या शोला अगदी तशीच गर्दी झाली होती. तर नमस्कार मित्रांनो, आज अचानक नमन पाहायला जायचा प्लॅन झाला आणि आम्ही पार्ल्याच्या दीनानाथ नाट्यगृहात पोचलो. तिथे पोचल्यावर पाहिलं तर तिकिटासाठी मोठी लाईन लागलेली होती, पण आम्हाला एकाकडून 2 तिकिटे मिळाली. मग काय, आज तरुण मित्रमंडळ चिखली कांसेवाडी यांचं नमन होतं. थोडा वेळ बाहेर उभं राहिलो आणि त्याचवेळी अमरने नमनाच्या शोच्या बॅनरसोबत एक फोटो काढून घेतला. शोची वेळ झाली होती, पण अजून प्रेक्षकांना आत सोडत नव्हते. त्यामुळे आम्ही पायऱ्या चढून वर गेलो. तिकडे अमरला त्याच्या गावातील एक गृहस्थ दिसले आणि मग आम्हीही त्यांच्यासोबत आत गेलो. आत गेल्यावर पाहिलं तर नमनासाठी पडद्यामागे जोरदार तयारी सुरू होती. कोणी साऊंड चेक करत होतं, तर कोणी लाईटिंगची व्यवस्था पाहत होतं. थोड्याच वेळात ढोलकीचा जसा आवाज कानावर पडू लागला आणि त्या तालावर एक लहान मूल आनंदाने नाचत होतं. तेवढ्यात नमनाला सुरुवात झाली. सुरुवात आपल्या नमनाच्या गाण्याने झाली आणि नंतर आपल्या गावदेवतेचं वंदन करून नमन पुढे सुरू झालं. नमनामधील सर्व कलाकारांनी खूप सुंदर अभिनय केला. त्यांची कला पाहता पाहता वेळ कसा गेला ते कळलंच नाही. रात्री 12 वाजले नमन संपायला. 12 नंतर आम्ही सरळ घरी निघालो. तर असा होता आजचा नमनाचा अनुभव. पुन्हा लवकरच नवीन व्हिडिओसोबत भेटू.